नमस्कार मित्रांनो, आपण आलो एका नवीन विलामध्ये. लास्ट टाइम आपण गेलेलो स्टे विस्टामध्ये. यावेळेस आपण आलो टायरो विला. सगळं सामान पहिले आतमध्ये ठेवूया हां, आणि मग विला दाखवूया. पण यावेळेस आपण मित्र नाही आहेत, यावेळेस आहेत सासुरवाडीची लोक. चला तर आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. जोडीला आहेत यावेळेस विला दाखवायला विहान साळवी आणि सीतारा पाटील. काय झालं हे बघ, सगळ्यांना हॅलो कर, हॅलो कर. सॉरी हा, थोडं ऊन येते, आपण मध्ये जाऊन बोलूया. तर ही मेन एंट्रन्स नाही, ऍक्च्युली गाडी मागे पार्क करतो आपण. आणि हा रोड आहे तो आपला मुंबई पुणे जुना हायवे आहे. तिथून असं मध्ये आले का इकडे ब्लॉग स्टार्ट करूया. पण ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर जरा ड्रोन व्हिडिओज बघून घ्या. ओके, चला विहान. असा ओके. तर हा बघू शकतात, हा आपला हॉल आहे. एवढे सिटिंग एरिया दिलाय, इथे डायनिंग दिलंय. लंच आता आपलं आत्ताच कम्प्लीट झालंय. भरपूर म्हणजे मी तर म्हणतो 20-25 जण तर आरामात येऊ शकतो. बाजूलाच हॉलच्या बाजूला आपला पूल आहे. सगळे आपले मेंबर्स बाहेर गेले. पण हा बेड दाखवू पहिले. बेड चलो. हा विहान, कुठून स्टार्ट करायचं? ओके, दिस इज आवर रूम नंबर 1. ये भाई, रूम नंबर 1. इसमें खास बात आहे की इकडे डायरेक्ट आपल्याला पूल व्ह्यू भेटतो. हा म्हणजे सकाळी उठा किंवा दुपारी उठा, डायरेक्ट तिकडून जाऊन उडी मारा. काय म्हणतो विहान? जाऊ एक मारून दाखव. नंतर हा बाथरूम आहे. परी काय आहे? परी काय आहे? काय आहे? ओके, चांगले आहेत, व्यवस्थित आहे. नेक्स्ट रूम, सेकंड रूम. हो हो, हा सेकंड रूम आहे. आणि इकडे खास बात आहे, इकडे समोर सिटिंग एरिया आणि गार्डन व्ह्यू आहे. आणि संध्याकाळी सनसेट इकडून होतो, जे आम्ही एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं, पण इकडून चांगला दिसतो. बाथरूम सगळेच चांगले आहेत, मस्त मोठे आहेत, काही इश्यू नाही. दुसरा, सगळ्या बेडमध्ये तुम्हाला AC भेटेल. आणि हॉल तर खूपच मोठा आहे. हॉलमध्ये क्रिकेट पण खेळू शकतो, जसं लास्ट टाइम आपण बघितलेलं. बाकी क्रिकेट सोडून अजून पण गेम्स दिलेत. तिकडे चेस आहे, इकडे कॅरम आहे, इकडे हे याला काय म्हणतात, फुटबॉल म्हणतात. आणि ते आपलं काय म्हणतात तर ते फेकायचं, बॉलिंग, सगळं आहे आपल्याकडे. आणि हा आम्ही घरून नाही आणलाय, या लोकांनीच लावलेला आहे. 65 इंचचा मस्त मोठा सॅमसंगचा LED TV लावलेला आहे. रात्री आपण पिक्चर बघूया भूताचा. नाही, चल चल. आता तिसरा रूम माहित नाही. हा आपला रूम नंबर 3 आहे. आणि रूम जोडीलाच एक मेंबर भेटतो काम करताना. एवढं अंधारात का बसलाय? अरे काय बाहेर माहोल काय नाही, काय चालू काय? जाऊ दे, आपण डिस्टर्ब नाही करायचं. आणि ओ हो वाव, ये तो बारिश में आना चाहिए था यहाँ पे ना. ओपन ठेवायला पाहिजे असतं, म्हणजे पावसात डायरेक्ट आंघोळ केले असते. बघ, झाडबीड पण लावलाय. चलो. अरे हा, म्हणजे हे बाथरूम आहे आणि इकडे वॉशरूम आहे, असं आहे का? क्या गडबड आहे? अरे यार, पण आपण हे यूज करायचं. चल, एन्जॉय युअर हॉलिडेज. चल रे लवकर. दिस इज रूम नंबर 4. हे तुझं आहे का? हे विहानने ऑलरेडी बुक केलेली आहे. कोणी इकडे येऊ नाही शकत. मग मी 2 रूम. विहान शेड आहे. विहानने अख्खा विला बुक केलाय. इथे पण सेम आहे, बाथ एरिया वेगळा दिलाय मस्त. हाँ, ये थोड़ा अच्छा है. और इधर पाम ट्री लगा है. सगळं असेल. नाही, बंद आहे, कोणतरी गेलाय. सॉरी. येस. आता लास्ट रूम नंबर 5. हा विहानने बुक केला. ही विहानची बॅग आहे. अरे तू झोप तिकडे, चड्डी तिकडे काढ, टी शर्ट तिकडे काढ, सब तेरा है. ये अच्छा दिया, ये मेरे को पसंद है स्टाइल. बात एरिया अलग,
वॉशरूम आलाय. पण विहान तुला माहितीये का फक्त 5 बेडरूम नाहीये तिकडे, इकडे अजून 2 एक्स्ट्रा आहे. चल दाखवतो. जर समजा तुमचे 15 पेक्षा जास्त लोक असतील मग तुम्ही कुठे झोपवणार? त्या लोकांनी इकडे ऑलरेडी दिलेलं आहे. हे बघा इकडे ऑलरेडी 2 रूम त्यांनी एक्स्ट्रा करून ठेवलाय. इथे तुम्ही झोपू शकतात. आतमध्ये पण आहे का? काम नाही झालंय वेड्या. हे 2 रूम त्यांनी एक्स्ट्रा दिले. पण इकडे तर दाखवता नाही येणार कारण की इकडे लाईट नाही भेटत आहे. बट आरामात तुम्ही 20-25 जण मस्त येऊ शकतात. बाकी प्राइस वगैरे मी तुम्हाला एंड मध्ये सांगतो सगळं. आता इट्स टाइम फॉर पूल. तुला कुठचा रूम आवडला? परी आणि पप्पा बॉल खेळले. इकडून परी इथे अशा टाक. अशा नाही गे बघ, अशा पप्पा अशा दाखवतात. हे बघ परीचं बघ ना काय भलतच चालू वाजव परी. वाजव परी दांड्या खेळते. परी फर्स्ट टाइम गेले. फर्स्ट टाइम ह्याच्यावर नाही उडवायचे. आला पाणी पडला नाही पाहिजे मोबाईल. हॅलो आता आपण हा रील करणार आहे आणि ही कोरिओग्राफर असणार आहे. रेडी कर सगळ्यांना मग करू आपण. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा. पूल मध्ये एन्जॉय करतायत आणि बाजूला कोण आहे? मामा बोलतो. दादा आहे, विहान दादा. ये बोलतो ये. काय झालं विहान? तिकट लागलं. परीनेच फक्त विलाचे पैसे वसूल करायला लागले. पूलमध्ये 2दा गेली, आता कॅरम खेळायला लागले. तिकडे चेस पाडापाड करून झालंय तिचं सगळं. नंतर ते बॉलिंगचं पण सगळं करून झालंय. अरे पडले परी. काय करते परी तू? हा उचलतो. बघ ते बघ स्पायडरमॅन. बघ स्पायडरमॅन. हा तर आपला स्टे कम्प्लीट नाही चाललाय, पण आपण चाललोय एका मंदिरात. त्या मंदिराचं नाव मला पण माहित नाही, पण बच्चा लोक देखो फुल चिल्लर पार्टी आहे.
सीन असा झालाय की मी आणि दादा आम्ही हाफ पॅन्ट्स मध्ये आतमध्ये अलाउड नाही आहे, तर बाकी सगळे गेलेत. आता प्रणिता काय शूट करेल तेवढंच. हे माझ्या मागे बघतोय, हे ह्याचं नाव आहे श्री क्षेत्र पंचायतन. पंचायतन म्हणजेच की 5 मंदिर. पहिलं साईबाबा मंदिर, मयुरेश्वर मंदिर, संकटमोचन महादेव मंदिर आणि भवानी माता मंदिर. काय झालं परी? जायचं आता? चलो बोल. चला सगळे लागलेत फोटो काढायला. आजचा आपला स्टे इकडेच कंप्लीट होतो. आता सामान सगळं गाडीत भरूया आणि मग गाडीतच भेटूया. चला आपली ट्रिप कंप्लीट झालाय. आपण निघतोय टायरो विलामधनं. आपला 1 डे स्टे इकडेच कंप्लीट झाला. तर रात्री आपण काय नाही थोडेफार गेम्स खेळले आणि मग झोपलो. आणि सकाळी पण पूलमध्ये काही अशी जायची काही इच्छा झाली नाही, कारण की आपल्याला जायचं विरारलाच आहे, की आपल्याला लागणारे 4 तास म्हणून आम्ही निघालो. बाकी आपल्याला टायरो विला आपल्याला भेटला अराउंड 20,000. ते लोक वेबसाईटवर आणि किंवा व्हॉट्सअपवर विचारलं ना तर जास्त सांगतात. आपण थोडं बार्गेन करू शकतो. बट हे होतं आपलं 14 मेंबर्ससाठी 20,000, ज्यात आपल्याला 5 BHK भेटतात आणि पर पर्सन फूड 1200 रुपये, ज्यात मी मेनू इकडे डिस्प्ले करीन. ते पर पर्सन चार्जेस असतात आणि त्यात आपल्याला मेनू सिलेक्ट करायला लागतो आदल्या दिवशी. असं काहीतरी होतं टायरो विला. नक्की व्हिजिट करू शकतात. जर तुमची मोठी फॅमिली असेल 15-20 जणांची तर नक्की इकडे येऊ शकतात ना. प्रणिता तुला कसं वाटलं? मस्त मस्त. बस 1 वर्ड रिव्ह्यू होता. चला पण तर बाय करायचं. बाय. चला.